मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु भयवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। नरसिंह चतुर्दशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आपण सगळेजण या उत्सवासाठी एकत्रित झालो आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नरसिंह देव प्रल्हाद महाराजांच्या साठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांचे शब्द खरे करण्यासाठी प्रकट झाले। प्रल्हाद महाराजांना ज्यावेळेस हिरण्यकशिपूने विचारलं की भगवंत सगळीकडे आहेत का, तर प्रल्हाद महाराज म्हणाले की हो, भगवंत सगळीकडे आहेत। ते प्रल्हाद महाराजांचं वचन खरं करण्यासाठी आणि आपण म्हणतो की प्रल्हाद महाराजांचं रक्षण करण्यासाठी नरसिंह भगवंत प्रकट झाले। परंतु शास्त्रामध्ये अजूनही उल्लेख सापडतो की वेगवेगळ्या भक्तांचे शब्द खरे करण्यासाठीही प्रल्हाद महाराज प्रकट झाले। अजून कोणाचा शब्द, अजून कोणाचे शब्द आहेत असे भगवंतांना प्रकट होण्यासाठी? मुख्य जे कारण आहे ते प्रल्हाद महाराज, त्यांचे शब्द खरे करण्यासाठी। राक्षसांमुळे, ब्रह्मदेवांमुळे। ब्रह्मदेवांनी हिरण्यकशिपूला काही वरदान दिलं होतं की मनुष्य मला मारू शकत नाही, प्राणी नाही, जमिनीवरती नाही, आकाशात नाही, घरी नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, अस्त्रांनी नाही, शस्त्रांनी नाही। ते ब्रह्मदेवांचं वचन पण खरं करायचं होतं। असं एक रूप घ्यायचं होतं, अशी एक वेळ निवडायची होती की ब्रह्मदेवांचं वचन पण पूर्ण व्हावं, म्हणूनही प्रकट झाले। तिसरे नारद मुनी। इंद्राने ज्यावेळेस कयाधूला पकडून घेऊन चालले होते त्यावेळेस नारद मुनी सांगतात इंद्राला की हिच्यामध्ये जे हे आहे, बाळ आहे, ते हे एक महाभागवत आहे, शुद्ध भक्त आहे ते भगवंतांचे। आणि दुसरं सांगतात कयाधूला की प्रल्हाद महाराजांचं रक्षण होईल, तू काही काळजी करू नको। म्हणजे नारद मुनींनीही वचन दिलं होतं कयाधूला, तेही खरं करायचं होतं। अजून दितीला कश्यप मुनींनी वचन दिलं होतं। आपल्या सगळ्याला माहिती आहे योगाचार्य प्रभूंनी सकाळी एक सुंदर क्लास घेतला, बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या कदाचित आज रिपीटही होतील की दितीला कश्यप मुनींनी वचन दिलं। दितीला ज्यावेळेस हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे असे दोन गर्भ होते त्यावेळेस संपूर्ण अशुभ असे वातावरण सृष्टीमध्ये निर्माण झालं आणि सगळेजण घाबरून गेले की आता काहीतरी अघटित असं होणार आहे, कारण ह्या दोन पुत्रांचा जन्म होणार असतो। दिती पण घाबरते, तिच्या लक्षात येते ती चूक, आपण अवेळी केलेली इच्छा तिला आठवते आणि ती मग कश्यप मुनींकडे प्रार्थना करते। कश्यप मुनी म्हणतात की आता जे आहे ते घडणार आहे, पण नक्कीच भगवंत मात्र या तुझ्या बाळांचा काय करतील, उद्धार करतील।
हा कश्यप मुनींनी आपल्या दितीला पत्नीला दिलेला शब्द असतो, त्याही शब्दाचा आणि नरसिंह भगवंतांचा प्रकट होण्याचा आंशिक असा संबंध आहे. अजून सोपं आहे. आता भगवंतांनी देवतांना वचन दिलं होतं, देवताही भगवंतांकडे गेले होते आणि म्हणले असं त्रास हिरण्यकशिपू देतोय सगळ्यांना, आम्हालाही त्यांनी फार कोंडीत तुरुंगात टांबल्यासारखी आमची परिस्थिती आहे, आमच्या इच्छेने काहीच गोष्टी घडत नाहीत. त्यावेळेस देवतांनाही भगवंतांनी सांगितलं होतं की माझा एक भक्त जो अत्यंत सुशील आणि त्याला ज्यावेळेस त्रास व्हायला लागेल प्रल्हाद महाराजांना थोडक्यात, त्यावेळेस मी प्रकट होईल. अजून 5 कारणं झाली बघा. 6वं चतुष्कुमारांचं सकाळीच सांगितलं, जसं की चतुष्कुमारांनी शाप दिला होता जय आणि विजय यांना, पण त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आसुरी 3 जन्म होतील तुमचे, परंतु भगवंत तुमचा उद्धार करतील. प्रमुख कारण आहे ते प्रल्हाद महाराजांचं, आणि शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही 5 कारणंही सापडतात. त्यांचेही शब्द वचन सत्य करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. तर एक आपण पाहू शकतो की भगवंतांच्या दृष्टीने भक्तांचे, शुद्ध भक्तांचे शब्द, वैष्णवांचे शब्द हे किती महत्वाचे आहेत. त्यांच्यासाठी स्वतःचे शब्द इतकं महत्वाचे नाहीत. भगवंतांसाठी स्वतःचे शब्द इतके महत्वाचे नाहीत, इतके महत्वाचे शब्द त्यांचे शुद्ध भक्तांसाठी. आपल्याला आपले शब्द खूप महत्वाचे असतात, भगवंतांचं तसं नाही. भगवंतांना आपले शुद्ध भक्त काय म्हणतात, त्यांची मागणी काय आहे. हा अवतार असा आहे की कदाचित काही जणांना हा एक मिश्र अवतार आहे, आपण म्हणतो मनुष्य आणि सिंह, कदाचित त्या अवतारानंतर आपली काही निंदा होईल याचाही भगवंत विचार करत नाही. त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल की आपल्या भक्तांच्या शब्दाचं सत्य, खरेपण सिद्ध करणं, यासाठी या ठिकाणी प्रकट होतात नरसिंह भगवान. आणि ह्या कथेची खरी सुरुवात, ही सुरुवात वैकुंठापासून सुरुवात होती. आता हे हिरण्यकशिपू वगैरे हिरण्यक्षेत्र ह्याच्या आधी आपल्याला थोडी कथा की वैकुंठापर्यंत जावं लागेल. ज्यावेळेस हे चतुष्कुमार वैकुंठामध्ये जातात, ब्रह्मदेव त्यांचे वडील आणि चतुष्कुमार हे स्वतःच्या ज्ञानी असतात ते खूप, आणि स्वतःच्या सामर्थ्याने ते स्वतःला 5 वर्षापेक्षा मोठे करत नाहीत. 5 वर्षाचेच लहान बालकासारखे दिसतात ते, किती जरी वयाचे झाले तरी. विवस्त्र फिरत असतात. ब्रह्माजी म्हणतात एकदा जाऊन वैकुंठाला पण जाऊन या, आणि मग ते 4 कुमार वैकुंठाला जातात. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ते 6 द्वार असतात, 6 दरवाजे ते ओलांडतात, आणि 7व्या दरवाज्यामध्ये जय आणि विजय थांबलेले असतात, आणि ते त्यांना त्यांचं ते सगळे रूप बघून त्यांना अडवतात, त्यांना आत एंट्री देत नाही. आणि यानंतर मग चतुष्कुमारांना क्रोध येतो आणि ते त्यांना शाप देतात. असंही सांगितलं जातं की वैकुंठामध्ये क्रोध येणं, वैकुंठामध्ये शाप देणं, वैकुंठामध्ये कुणी कुणाचे दोष बघणं, शरीरावरनं दोष पाहणं, हे कसं शक्य आहे. ही कथा जी आपल्याला आहे ती वैकुंठातली कथा आहे की यांना क्रोध आला, वैकुंठामध्ये यांनी शाप दिला, आणि यांनी पाहिलं की 5 वर्षाचे विवस्त्र बालक आहेत आणि हे असं आतमध्ये एंट्री मागतायत. तर हे शक्य आहे केवळ भगवंतांच्या इच्छेने. असं म्हणतात की भगवंतांचीच इच्छा होती की आपलं जे शौर्य आहे, वीरता आहे, वीर रस म्हणतो, तो भगवंतांना प्रकट करायचा होता. परंतु तेवढ्या सामर्थ्याचा व्यक्ती आणायचा कुठून. भगवंतांबरोबर लढाई करण्यासाठी तितक्या सामर्थ्याचा व्यक्ती आणायचा कुठून. म्हणून भगवंतांनीच आपल्या 2 पार्षदांना, 2 भक्तांना निवडलं, ते म्हणजे जय आणि विजय. ही भगवंतांचीच योजना होती. कधी असंही म्हणतात की लक्ष्मी देवीलाही त्यांनी असं एकदा अडवलं होतं, त्याचाही त्यांना थोडा ही मिळाला जय विजयांना. पण प्रमुख कारण भगवंतांची इच्छा होती वीररस दाखवण्याची, आणि त्यासाठी तेवढ्या शक्तीचे व्यक्ती त्यांना हवे होते, आणि ते जय विजय रूपाने ते त्या ठिकाणी नंतरही झाले. आणि त्यांनी मग हिरण्यकशिपू, नंतर शिशुपाल असेल किंवा रावण असेल, याच्यामध्ये हे केलं. यातून एक गोष्ट पाहू शकतो आपण की भगवंतांचे भक्त हे भगवंतांसाठी काही करण्यास तयार असतात. जय विजयांच्या दृष्टीने हा जन्म घेणं एवढं सोपं नाही. आपल्याला ड्राम्यामध्येही खलनायकाची भूमिका घ्यायला कोणी सांगितलं तर आपण विचार करतो की अजून दुसरी बाबा एक छोटी भूमिका दे, पण ती भूमिका देऊ नको, दुसरी एखादी भूमिका दे. पण जय विजय भगवंतांच्या इच्छेसाठी ती भूमिका त्यांनी स्वीकारली. म्हणून भक्त भगवंतांच्या इच्छेसाठी किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेसाठी
कदाचित त्याला ती न जमणारी, न आवडणारी किंवा त्यातून विशेष काही जरी त्यातून बाकी समाजामध्ये गैरसमज होणारी जरी भूमिका असली तरी भगवंतांच्या इच्छेसाठी ते करतात. प्रभुपादांच्या जीवनामध्ये बघतो आपण कितीतरी अशा गोष्टी होत्या की त्या भक्तांसाठी ते करणं अवघड होतं. जसं तमालकृष्ण महाराजांना चायनाला जायला सांगितलं होतं. तमालकृष्ण महाराज सहज बोलले होते, पण प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की चायनाला, एक कठीण गोष्ट होती, परंतु आपल्या गुरूंच्या प्रसन्नीसाठी ते करतात. असंही एका ठिकाणी उल्लेख मिळतो की कैकई जे आहे, कैकई सुद्धा ही जी शाप वगैरे कैकेला 14 वर्ष वनवासाला पाठवतात, ही रामांची जी इच्छा होती. रामांचं प्रेम आपल्या कौशल्यापेक्षा कैकईवरती जास्त होतं आणि कैकईचंही प्रेम रामावरती जास्त होतं. पण राम सांगतात की तुझ्याशिवाय आता ही भूमिका कोणीही करू शकणार नाही, तुलाच हे शाप हे सगळे घ्यायला लागेल, तुलाच ही सगळी निंदा घ्यायला लागेल, पण मला माझ्या या अवतारामध्ये ही गोष्ट करायची, त्यामुळे तू अशा पद्धतीने तुझे जे वर आहेत तू ते मार. आणि मग कैकई ती निंदा ते सगळं ती स्वीकारते. सांगायचा मुद्दा एकच आहे आपल्याला, या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत उच्च विचार करायची गरज नाही, पण एक गोष्ट आहे की कधी कधी आपल्याला आवडणारी नसणारी सेवाही आपल्या वाट्याला येऊ शकते, परंतु त्याच्यामध्ये आपण पूर्ण प्रयत्न करून करायला पाहिजे. आणि आपण ती केवळ त्यांच्या त्यातनं जी कृपा मिळते त्या कृपेला, म्हणजे असं म्हणतात की तुम्ही आवडणारी तुम्ही सेवा कराल तर तुम्ही इथं आनंदी राहाल, पण तुम्हाला जी जमत नाही ती सेवा जर तुम्ही कराल तर तुम्ही शुद्ध व्हाल जाल. शुद्धीकरण कशात आहे? जी आवडणारी सेवा केली त्यात काय विशेष शुद्धीकरण नाहीये, ते करायलाच पाहिजे, कारण इथं टिकायचं म्हणल्यावर आनंद पाहिजे, म्हणून एक आनंदाची सेवा पाहिजे. पण तुम्हाला जी सेवा जमत नाही तुम्ही ते जर करत असाल त्यातनं तुमचं शुद्धीकरण होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी जय आणि विजय ती सेवा स्वीकारतात. आणि दुसरी बाजू सांगतो, ही एक बाजू झाली या कथेमागं, दुसरी अजून एक बाजू आहे की त्याच्यामध्ये आपण माहिती आहे की चतुष्कुमार क्रोध करतात. म्हणून असं सांगितलं जातं, शुद्ध भक्त ज्या वेळेस आपल्यावरती क्रोध करतात त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काय होतं? सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट अशी होती की आपली इंद्रिय तृप्तीची भावना, इच्छा वाढते किंवा भौतिक इच्छा वाढते. शुद्ध भक्त बघा, मग त्यानंतर तो कोण झाले? जय विजय, हिरण्यक्ष झाले, हिरण्यकशिपू झाले, रावण झाले, याच्यामध्ये काय सगळी इंद्रिय तृप्ती भौतिक इच्छाच आहे. शुद्ध भक्त म्हणजे चतुष्कुमारांनी ज्या वेळेस त्यांना शाप दिला, त्यांच्यावरती क्रोध केला, त्यावेळेस आपल्या मनामध्ये इंद्रिय तृप्तीची आणि भौतिक इच्छा वाढतात. म्हणून आपल्याला असं कधी सांगितलं जातं, आपण आपला जप कधी चांगला होतो त्यास आपण म्हणतो कुणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करतोय म्हणून माझा जप चांगला होतो, ही भावना आपण ठेवायची असते. आपला कधी जप चांगला होत असेल तर आपण कधी म्हणायचं नाही माझ्या सामर्थ्यावरती झाला, कोणीतरी माझ्यासाठी म्हणते हे भक्त चांगले, सेवा करते इतके दिवस, असं काहीतरी कोणीतरी आपल्याला थोडक्यात वर दिलाय, कोणतरी आपल्यासाठी चांगलं बोललंय म्हणून माझा जप चांगला होतोय. परंतु आपल्या जीवनामध्ये जर अशा इंद्रिय तृप्तीच्या भावना, भौतिक इच्छा जर प्रबळ होत असतील तर आपण बघायला पाहिजे आपण वैष्णव अपराध तर करत नाही ना. आणि आजूबाजूला असंख्य उदाहरण तुम्ही पाहू शकता, ज्यांनी ज्यांनी शुद्ध भक्तांचा, गुरूंचा अपराध केलाय त्यांच्या जीवनाची जर परिस्थिती पाहिले तर त्यात भौतिक जीवनात अडकलेत, इंद्रिय तृप्तीत अडकलेत. हाही महत्वाचा लेसन तुम्ही याच्यातून घेऊ शकता. वैष्णवांना आनंदी केल्याशिवाय जर आपण त्यांना नाराज करत असेल आणि त्यांचा क्रोध जर आपण आपल्यावरती घेत असेल तर आपली भौतिक इच्छा वाढणार. दुसरं, जर भगवंतांच्या भक्तांचा वर आपल्याला मिळत असेल, जसं नारद मुनींचा प्रल्हाद महाराजांना मिळाला, तर मात्र आपली कृष्ण भक्ती जागृत होणार. तर आपण ठरवायचंय आपण काय स्वीकारायचं. पुढे जाऊन या कथेमध्येच असं एक येतं, तो एक पॉइंट सांगतो आणि पुढे जाऊया की चतुष्कुमार ज्यावेळेस भगवंतांचं रूप पाहतात त्यावेळेस त्यांचं लक्ष त्यांच्या चरण कमलांकडे जातं भगवंतांच्या, आणि त्या चरण कमलावरती तुळशी असते आणि चंदन असतो, आणि त्या चंदन आणि तुळशीच्या सुवासाने जो त्यांना स्मेल नाही त्यांच्यामध्ये भक्ती भावना जागृत होती, आणि त्यांची जी इच्छा असते ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा निराकार, ते ज्ञानी होते, निराकारवाद म्हणतो आपण त्याला, ब्रह्मज्योती ती त्यांची नष्ट होते आणि ते भगवंतांच्या भक्तीचा स्वीकार करतात, भगवंताचा आपला जो साकार रूप आहे त्याचा स्वीकार करतात. म्हणून भगवंतांचं दर्शन घेणं, मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंतांच्या रूपाकडे चरण कमळापासून पाहणं हे खूप महत्वाचं आहे, आणि वारंवार त्याचं स्मरण करणं, त्याच्यातनं भगवंतांचं साकार रूप आहे. बरे 99-90-95% लोक निराकारमध्येच अडकलेत, ब्रह्मज्योतीत अडकले. बाहेर पाहिलं तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल, साकार रूपावरती फार चर्चा होत नाही. साकार रूप मानणारे किती कमीत,
बाकी जे आहेत ते सगळे ब्रह्मज्योती आणि इतर गोष्टीतच अडकले. त्यासाठी भगवंतांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंतांचं योग्य पद्धतीने दर्शन घेणं, दासभावामध्ये आपण नेहमी चरणापासून आपण दर्शन घ्यायचं, कारण आपली भूमिका दासाची आहे, भगवंतांच्या चरण कमळाची सेवा करण्याची आहे. त्यामुळे आपण तिकडून दर्शन घ्यायला पाहिजे. आणि नंतर पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे, नंतर हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष जन्म घेतात आणि मग हिरण्यक्षला कोण मारतात, मग त्यांना वध कोण करतात, त्यांचा वराह अवतारामध्ये भगवंत करतात. आणि मग हा हिरण्यकशिपू आपल्या पुतण्यांना, आपल्या आईला, आपल्या वहिनींना इतकं काय ज्ञान द्यायला लागतात की आपल्याला असं वाटतं हे शुद्ध भक्तच बोलतात काय म्हणून. जसं युगातर पूर्व म्हणले की तेवढंच वाचलं आणि जर पुढं नाही काय वाचलं तर तुम्ही हिरण्यकशिपूचेच फॅन होऊन जाल, की इतकं काय सांगितलंय त्याने. तो म्हणतो की काय काळजी करता, आत्मा शाश्वत आहे, आत्मा शाश्वत आहे, त्याला मृत्यू नसतो आणि मृत्यूविषयी शोक करायचं कारण नाही. पण भारतामध्ये जर आपण पाहिलं ना तर हे कसं आहे माहिती आहे की बाहेर आपण पण या भारतामध्ये पण पाहू शकतो, लोक इतकं तत्वज्ञान सांगतात, कदाचित आपणही कमी पडू, इतकं तत्वज्ञान सांगतात, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करण्याची त्यांची इच्छा नसते. हिरण्यकशिपूने इतकं तत्वज्ञान सांगितलं आणि स्वतः अमर होण्यासाठी तपश्चर्या करायला गेला. मग त्याने विचार केला नाही त्यावेळेस, अरे आत्मा अमर आहे, जाऊ दे, शरीराचं काय एवढं. तर जगामध्येही असेच लोक आपण पाहतो. मी मागील 1-2 वर्षापूर्वी एका ह्यांच्या याला गेलो होतो, एक आजी होत्या, त्या एक्सपायर झाल्या आणि मी गेलो तर त्यांचा पुतण्या मला सांगत होता, म्हणला किती आजीने आसक्ती ठेवली. म्हणलं काय झालं, म्हणजे ही खोली, ह्या खोलीसाठी आजी आयुष्यभर आमच्याबरोबर बांधली आणि बघा म्हणले आता तिचा मृत्यू पण इथं नाही झाला, रुग्णालयात झाला. आहे का ज्या खोलीची आसक्ती ठेवली आहे. पण मी त्याला चांगलं ओळखत होतो. अरे पण तू आयुष्यात तिला खोली दिली असती तर नंतर तुझ्याच नाव आली असती ना, तो कुठं सोडायला तयार आहे, त्याची आसक्ती तो नाही सांगत. हे जगामध्ये तुम्ही जर पाहाल, आपल्या भारतामध्ये सगळ्यांना सगळं तत्वज्ञान माहिती आहे. तुम्ही कधी तात्विक गप्पा मारून बघा, लोक इतकं सांगतात. आता मध्ये पाकिस्तानचं आपलं चाललंय युद्ध, त्याच्यावर बोलल्याशिवाय मला वाटतं 1-2 मिनिटं जमणारच नाही आपल्याला. आणि सगळे जणांना आहे त्याचे, अरे किती काय बोलतायत ते. तो कोण, त्यांच्या घरातले 10-12 जण मारले, काय त्याचं मसूद अझहर, तो काय म्हणतो पाकिस्तान आमचे जे सगळे नातेवाईक मारले त्यांना नक्कीच स्वर्ग प्राप्त होईल म्हणून. आणि आमच्या ज्यावेळेस हे करतं त्यावेळेस नाही, त्यांचे जे काय आपण बॉम्ब टाकून मिसाईल टाकून मारले तर म्हणले त्यांना नक्कीच स्वर्ग प्राप्त होणार त्या सगळ्यांना. आणि स्वतः मात्र इतकं चुकीच्या पद्धतीने वागायचं. सगळी जी फिलॉसॉफी ती दुसऱ्यासाठी. बऱ्याच वेळा आपला पण ज्यावेळेस कधी कुणाविषयी अपराध होतो आणि वाद होतो, आपला भांडण होतात, त्यावेळेस आपले शब्द आठवून बघा, आपणही त्या दुसऱ्या व्यक्तीला धरूनच बोलत असतो. ते नाही फार अहंकार आहे त्याच्यात, फार असं आहे, फार तसं आहे, असं करतो तसं करतो. हे ज्या सगळ्या गोष्टीत, त्या गोष्टी म्हणजे आपण आपली म्हणजे हा जो काय करत होता हिरण्यकशिपू, सगळी फिलॉसॉफी वापरत होता, परंतु ती फिलॉसॉफी कुणासाठी होती, दुसऱ्यासाठी होती, स्वतःसाठी काहीच नव्हती. तर हे अशाच पद्धतीने परत तो अजून सांगतो की वीरांचा जर शत्रू समक्ष झालेला वध हा गौरवशाली असतो. परत म्हणतो हे आपण एकत्र येणं म्हणजे कसे, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण एकत्र येतो, 4 जण वेगवेगळ्या ठिकाणचे तिथे बसलेले असतात, खातात, वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात, तेवढं आपलं एकत्र येणं. आपलं एकत्र येणं काही जास्त नाही. असं भरपूर तो सगळ्यांना समजून टाकतो आणि लगेच बाहेर आले की लगेच आपल्या सगळ्या सैनिकांना आदेश देतो की जावा आणि जिथं जिथं जी जी ठिकाणं विष्णूंना प्रिय आहेत ती ती ठिकाणं नष्ट करा. गायींना नष्ट करा, ब्राह्मणांना वैष्णवाला नष्ट करा, यज्ञ नष्ट करा, मंदिरं नष्ट करा, सगळं काही नष्ट करा. तरी पाकिस्तान असं आहे. आदल्या दिवशी युद्धबंदी, निवांत झोपला आपण सगळे आणि सकाळी बनलो तर युद्ध उल्लंघन करून टाकलं त्यांनी. म्हणजे एक शब्द बोलताना एक बोलायचं आणि करताना गोष्ट दुसरी करायची. कालचीच गोष्ट आहे. आता अजून काय चाललंय, पण भारताचा कुणाचा विश्वास नाही पाकिस्तानवरती अजूनही. परंतु त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं 5 वाजल्यापासून आता युद्धबंदी, सगळे निवांत झाले. आणि सकाळी उठून टीव्ही लावल्यानंतर कळलं की युद्धबंदी वगैरे काय नाही, त्यांनी ते चालूच केले परत मिसाईल टाकणं म्हणून. म्हणून अशी जी दुटप्पी वृत्ती ती या हिरण्यकशिपूकडे आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला माहिती, तो 10,000 वर्ष 4 नियमाचे पालन करून तपश्चर्या करतो. 4 नियमाचे पालनच होणार ना आपोआपच. 4 नियम आपोआप होणार. त्यात काय खायचं नाही, काय नाही, कुठली गोष्ट घडणार आहे.
आणि आपल्याला एवढ्याच जन्मात करायचे फक्त. जसं युगातर प्रभू म्हणाले की आपल्यापेक्षा जास्त निश्चय हिरण्यकशिपूकडनं जर काय शिकायचं असेल तर तेही शिकू शकतो. किती दृढ निश्चय त्याचा भौतिक जीवनाची प्राप्तीसाठी. 10,000 वर्ष अशी तपश्चर्या करतो. बऱ्याच वेळा आपले प्रवचनकार जे असतात तुम्हाला त्रास देत नाहीत, पण कधी कधी बाहेर गेलं तर हरे कृष्ण मंत्र 3 वेळा म्हणायला लावतात. आपल्याकडे एकदाच म्हणायला लावतो. एकदा हात वर केले, अजून दुसऱ्यांदा, अजून तिसऱ्यांदा, तर आपल्याला हात नको वाटतात वर ठेवायला. काही काही एवढेच करतात. माहिती इतके बाद झाले आपले एवढे आशीर्वाद. काही काही करून 3 वेळा हरे कृष्ण मंत्र करणं म्हणजे आपला जोडक्याने हात वर आणि पायांच्या बोटावरती 10,000 वर्ष इतकी कडक अशी तपश्चर्या हिरण्यकशिपू करतो. आणि त्यानंतर आणि असं म्हणतात की त्याच्या शरीरावर मांस काहीच राहिलेलं नसतं, फक्त ते हाडं असतात. आणि त्या हाडांना सुद्धा अमर होण्याची इच्छा असते. माणसामध्ये मृत्यू येऊ नये ही इच्छा किती प्रबळ आहे, जगण्याची इच्छा किती प्रबळ आहे. काहीच नसतं त्याच्या शरीरामध्ये, फक्त हाडे असतात. आणि त्याच्यावरतीही त्याला जगण्याची इच्छा मात्र तेवढीच प्रबळ असते. आणि पुढे जाऊन आपण बघतो की मग ब्रह्मा जे येतात, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वरदान देतात. आणि हिरण्यकशिपू एक मागतो की अमरत्व द्या, आणि ब्रह्माजी म्हणतात की मीच नाही तर तुला कुठून देऊ. यातूनही एक शिकवण मिळू शकते. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला काही मागायला जाता, काही सल्ला घ्यायला जाता, त्यावेळेस पहा त्याच्याकडे ते आहे का, त्याच्याकडे आहे तेवढंच तो तुम्हाला देणार. काही काही लोकांना बरेच प्रवचन ऐकायची, टीव्हीवरचं काय बघण्याची, दुसरीकडे कुठं काय कार्यक्रम आध्यात्मिक चालला की तिथं जायची सवय असते. अरे पण एक लक्षात ठेवा, ब्रह्माजी सुद्धा स्वतः म्हणाले की माझ्याकडे जे नाही मी तुला कुठून देणार. म्हणजे बाहेरचं तुम्ही सगळं ऐकता, आपणही बाहेरचं बरंच काय पुस्तकं ऐकतो, पुस्तकं वाचतो, काय काय करतो, परंतु एक लक्षात ठेवा, त्यांच्याकडे जर भक्ती नसेल तर ते तुम्हाला भक्ती देणार नाही. ते जर काम क्रोधापासून जर मुक्त नसतील तर तुम्हाला ते काम क्रोधापासून मुक्ततेचा सल्ला देणार नाही. ते जर 4 नियमाचं पालन करत नसतील तर तुम्हाला ते नियमाविषयी बोलणारच नाहीत. जसं ब्रह्माजी या ठिकाणी म्हणले मी नाही देऊ शकत, ते माझ्याकडे नाही. म्हणून आपण अशा व्यक्तीचा संग करायला पाहिजे ज्या व्यक्तीकडे त्या गोष्टी आहेत ते आपल्याला देऊ शकतात. हे हलते जरा एक मिनिट मला सांगतो. दुसरी गोष्ट, आता दुसरी गंमत बघा. आता देवी देवतांविषयी थोडं बोलूया. 2 गोष्टी पाहायला मिळतात आपल्या भक्तांमध्ये, नाही म्हणलं तरी की थोडस आवाज बघतो काय. 2 गोष्टी पाहायला मागतात. एक तर आपल्याला खूप काही ज्ञान घेण्याची सवय. जो ज्ञानी ना तो अनेक ठिकाणचं घेतो, तो थांबत नाही तेवढ्यावरती. तर त्याच्यावरती मी एक तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरूर बघा, पण एक लक्षात घ्या, त्या व्यक्तीची ती क्षमता आहे का, त्या व्यक्तीमध्ये तेवढं आहे का, तर तुम्ही घ्या. थोडं हरी बोल. हा ओके. हा, आणि दुसरी गोष्ट, देवी देवतांविषयी 5 मिनिटं मी बोलणार आहे, कारण ती एक आपली थोडी अजून नाही म्हणली तरी गोष्ट असते. तुम्ही त्यातला बॅलन्स करा. मी काय सांगतोय तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. तुम्ही तुमच्यामध्ये कसा बॅलन्स करायचा आहे तो बघा. ब्रह्मदेवाने वरदान दिलं, झालं का यशस्वी वरदान? नाही झालं. नंतर परत हा रावण म्हणून जन्माला आला, परत त्या ब्रह्मदेवाकडेच गेला. गेल्या जन्मातला त्याला अनुभव होता की देवी देवतांचे वरदान खरे होत नाहीत, आणि झाले तरी ते फायनल नाहीत. तरी पुढच्या जन्मामध्ये कुणाची तपस्या केली रावण झाल्यानंतर? ब्रह्मदेव. आपणही अनेक जन्म देवी देवतांची उपासना करत आलोय. एवढा जन्म फक्त थांबा, एवढा जन्म फक्त कृष्णाची उपासना करा. परत कुठल्या देवी देवतांची उपासना करायची गरज पडणार नाही. एकच जन्म थांबा फक्त. हिरण्यकशिपू फसला, पहिल्या जन्मात फसला, परत पण फसला, ब्रह्मदेवांकडेच गेला. आणि मला सांगा, देवी देवता आणि कृष्णांमध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेव परत त्याचे हाल विचारायला आले का, हिरण्यकशिपू तुझं कसं चाललंय, मी तुला एवढी वरदान दिली, तू व्यवस्थित सुरक्षित आहे का? का हिरण्यकशिपू परत कधी भेटायला गेला ब्रह्मदेवाला? कुठं उल्लेखच नाही परत. देवी देवता वरदान देतात आणि बाजूला होतात. भगवंत म्हणतात ना आपल्याला काय हुक लावतात. कुठं जरी तुम्ही जायला लागला, भगवंत तुमची एक छोटी सेवा पण कधी विसरत नाहीत. आणि हे भगवंतांचे भक्त एक तुम्हाला कधी सोडत नाहीत. 2 आठवडे प्रोग्रामला नसला की तुम्हाला फोन आलाच. काय प्रभूजी दिसत नाही, तुम्ही काय आजारी वगैरे आहेत का, घरचा काय प्रॉब्लेम आहे का? अरे हे सगळ्यात मोठी आपला ठेवा आहे की आपल्याला कोणतरी विचारणार इथं आहे. देवी देवता विचारणार नाहीत तुम्हाला.
ब्रह्मदेवाने परत हिरण्यकशिपूची कधी चौकशी केली नाही. तो व्यापार होता फक्त एक त्या दोघांमधला झालेला व्यवहार होता. इथं व्यवहार नाही, इथं प्रेम आहे. प्रभुपादांना पण एकाच असं एका देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी बोलवलं गेलं. प्रभुपाद गेले त्या ठिकाणी आणि प्रभुपादांनी समोरून असा नमस्कार केला देवीला. आपण जे डाव्या बाजूला भगवंतांना घेऊन करतो त्या पद्धतीने नाही केला. कारण प्रभुपादांना विचारलं प्रभुपाद असं केलं तर प्रभुपाद म्हणले की मंदिरात जायला काही हरकत नाही, परंतु तेही जीव तत्व आहे. आपण म्हणतो की आपणही काही खूप मोठी तपश्चर्या केली तर आपणही त्या पदावर जाऊ शकतो. काही लोकांना त्या दृष्टीने असतं बघा, आपणही भगवंत होऊ शकतो. भगवंत म्हणजे ते देवी देवतांपर्यंत बोलतात. काही संस्था अशा आहेत तुम्ही पण होऊ शकता भगवंत, पण ते देवी देवतांपर्यंत बोलतात. त्यांच्या ही भगवंतांची व्याख्या त्यांच्यासाठी नाहीच आहे ती. तर प्रभुपादांनी समोरून केला, डाव्या बाजून नाही, समोरून असा हे केला. आणि प्रभुपाद त्या ठिकाणी म्हणाले की देवीच्या मंदिरात गेलं तर आपणही प्रार्थना करू शकतो, पण प्रार्थना काय करू शकतो नाही म्हटलं तर ह्या देवी जे सगळ्या दुर्गा देवी त्यांच्याकडे ह्या भौतिक जगाचा सगळा चार्ज आहे. तर आपण असं म्हणू शकतो की माझ्या भक्तीमध्ये कधी परत विघ्न आणू नकोस. कारण भौतिक विघ्न पण कठीण आहे. आपण काय काय भक्तांची परिस्थिती बघतो, हे भौतिक शक्तीला इतकं साधारण समजू नका. ही जी माया देवी याला साधारण समजू नका. जीवनामध्ये ज्याच्या जीवनामध्ये विघ्न आली, संकट आली, त्यालाच माहिती आहे की भक्तीचा 16 माळा जप करणं पण किती कठीण आहे. की मायाला प्रभुपाद पण म्हणायचे की माझे भक्त खूप सहज घेतात. तर आपण तसं नाही गेलं पाहिजे. भौतिक विघ्न हे सुद्धा खूप भयंकर आहे. काही काही प्रश्न असे असतात भक्तांच्या जीवनामध्ये येतात, ते मंदिरात येत नाहीत, दुःखी राहतात, कष्टी राहतात. त्यामुळं माझ्या अंगावरती किती प्रल्हाद महाराजांसारखे संकट येऊ द्या किंवा कुंती महाराजांच्या प्रार्थना, हे कठीण आहे. साध्या साध्या संकटाने आपण किती डिस्टर्ब होऊन जातो, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. त्या देवीच्या मंदिरात जर कधी गेलास तर एक म्हणू शकतो की विघ्न आणू नको आणि या तुरुंगातून मला लवकर सोडव. आपण याला तुरुंग म्हणतो या भौतिक जीवनाला. त्या अशा काही आपण मोजक्या प्रार्थना त्यासाठी करू शकतो, नाही तर दुसरं देवीला काय मागणार, पण हे आपण करू शकतो. आणि सांगू हे देवी देवता वगैरे मी जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की यांच्या एवढी आता असंही म्हणतात की नरसिंह भगवंत खूप क्रोधित झाले आणि आपल्याला माहिती आहे ब्रह्माजी पुढे गेले, सगळेजण पुढे गेले, तरी भगवंतांचा राग शांत झाला नाही. तर भगवंतांना एवढा क्रोध का आला त्याच्या मागे अजूनही एक कारण सांगितलं जातं. भगवंतांनी देवी देवतेंवरती क्रोध केला त्याचं एक कारण असंही आहे की भगवंत म्हणले तुम्ही सगळेजण उपस्थित असतानाही माझ्या प्रल्हादाला एवढा त्रास झाला, तुम्ही काय करत होता, असे सांगितलं जातं की त्यामुळेही भगवंत जास्त क्रोधित झाले. तर हे सगळी देवी देवतेंची अवस्था आहे, आपण पाहू शकतो. पण एकही तुम्हाला सांगतो मी, स्त्रीचं ज्यावेळेस एखाद्या घरी पुरुषाबरोबर लग्न होतं त्यावेळेस पतीवरती प्रेम करते आणि आपले दीर बाकी सासरे यांचा आदर करते. अशा पद्धतीने आपण कृष्णांवरती प्रेम करून बाकी देवदेवतेंचा आदर करायला काही हरकत नाही. पण त्याचं जर तुम्ही स्तोम माजवत असाल तर ते फार चुकीचं आहे. त्याची काही आवश्यकता नाही. कथाच सांगते, ब्रह्मदेव सांगतायत आणि नंतर हे सगळे ब्रह्मदेव ज्यांनी वरदान दिलं होतं तेच भगवंतांना तिथं त्या ठिकाणी क्रोध शांत करण्यासाठी जातात. याचा अर्थ देवी देवतांना विसरा वगैरे असं नाही, परंतु एक समजून घ्या नीट, त्याच्यामधला आपल्याला बॅलन्स करता आला. बऱ्याच वेळा हे पाहायला मिळतं आपल्याला, तर आपण याचा बॅलन्स, जसं समजा आता माहेर आणि सासर असतं की माहेरचे लोक तुम्हाला वाढवतात, पोषण करतात तुमचं सगळं, आणि तुम्ही सासरी येता. पण तुम्ही सासरी आल्यानंतर जे काही तुमचं जे काही हे असेल सगळ्या भावना त्या सगळ्या तुम्ही सासरीच करता. म्हणजे माहेरी परत यायचं म्हणलं तरी तुम्हाला अवघड होतं. वर्षभरातनं तुम्ही काही काहींना मोजकच जायला मिळतं, काही काहींना थोडं मिळत असेल, परंतु सगळं जे आपलं काय आहे सामर्थ्य आपण ते सासरीच वापरतो. कधीतरी गरजेपुरतं आपण माहेरी देतो. आता नोकरी करणाऱ्या महिला ज्या आहेत सगळ्या आपल्या माता ज्या आहेत त्या घरी काही पगार देत नाहीत माहेरी, जरी घरच्यांनी एवढं वाढवलं तरी, परंतु थोडंफार कधीतरी आपलं होऊ शकतं. आतून म्हणतो आपण तसं. त्या पद्धतीने माहेर म्हणजे आपले देवी देवता. काही जण म्हणतात अहो मी शंकरजींमुळे आलो, काय म्हणतात मी देवीची उपासनेने आलो. ठीक आहे, ते माहेर आहे. पण तुम्ही आता सासरे आलाय, भगवंतांकडे तुम्ही आलाय, तुम्ही त्यांना विसरा असं मी म्हणत नाहीये, परंतु त्यांना कितपर्यंत तुम्ही त्यांचं हे करायचं हे तुम्ही समजायला पाहिजे. या गोष्टीतून ही गोष्ट आपण समजू शकतो. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला माहिती की ज्या वेळेस हिरण्यकशिपू त्या ठिकाणी तपश्चर्या करत असतो त्या ठिकाणी मग हिरण्यकशिपूच्या राज्यावरती सगळे देवी देवता राज्य करतात, आक्रमण करतात. आणि त्या ठिकाणी आक्रमण केल्यानंतर इंद्रदेव त्या कयाधूला पकडतो, कारण त्याला माहिती की गर्भ आहे आतमध्ये, आणि मग घेऊन चायला निघायला लागतो. आणि त्या ठिकाणी मग नारद मुनी इंद्रदेवांना थांबवतात, असं काही करू नका, याच्यामध्ये भगवंतांचे
शुद्ध भक्त किंवा आपण महाभागवत म्हणतात ते कयादूंच्या ह्याच्यामध्ये आहेत पोटामध्ये, तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ नका. अजून एक शिकवण यात, देवी देवतांपेक्षाही भक्त का महान आहेत? इंद्रालाही भगवंतांच्या काही योजना माहित नाहीत, त्या नारद मुनींना माहिती आहेत. इंद्रालाही माहित नव्हतं की त्याच्यामध्ये असे एक जलमणार आहेत की ते भगवंतांचे महान भक्त आहेत. हे इंद्रालाही माहित नव्हतं, तो कयादीला घेऊन अपहरण करून चालला होता, पण ते नारद मुनींना माहिती. म्हणून आपण देवी देवतांपेक्षाही शुद्ध भक्तांना जास्त स्मरतो किंवा जास्त त्यांना आपण मानतो. त्याच्या मागचं कारण आहे की देवी देवतांनाही भगवंतांच्या योजना कळत नाहीत, ते शुद्ध भक्तांना कळतात. म्हणून ब्रह्मदेव असेल, इंद्रदेव असेल, याच्या कथा आपल्याला माहितीत. ब्रह्मदेवांनी कसं लपून ठेवलं सगळ्यांना, इंद्रांनी कसे, त्यांनाच भगवंतांची योजना माहित नाही. तेही कधी कधी भ्रमित होतात, पण शुद्ध भक्त कधी भ्रमित होत नाहीत. म्हणून शुद्ध भक्त आपल्यासाठी देवी देवतांपेक्षा पण महान आहेत. इंद्रांनाही जी गोष्ट कळली नव्हती, ती गोष्ट नारद मुनींना समजली. नारद मुनी असं करू नका, आणि मग नारद मुनी आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. त्यातनं दुसरी शिकवण की कयादूंनी पण सगळं ऐकलं आणि प्रल्हाद महाराजांनी पण सगळं भागवतून ऐकलं, पण कयादू मात्र भक्त झाली नाही, प्रल्हाद महाराज भक्त झाले. आणि याच्यामधून आपण एक पाहू शकतो की श्रवण प्रक्रिया सुरुवातीची, म्हणजे आपण म्हणतो की सगळी सुरुवात आहे ती श्रवणातून आहे. ही श्रवण प्रक्रिया किती महत्वाची आहे आपण हे पाहू शकतो की प्रल्हाद महाराजांनी लक्षपूर्वक श्रवण केलं आणि त्यानंतर मग ते स्मरण करू शकले आयुष्यभर. पण पहिल्यांदा केलं ते श्रवण केलं, नंतर मात्र मग त्यांनी ते स्मरणही करून केलं. पण सगळ्यात महत्वाचं हेच आहे की श्रवण, जसं प्रल्हाद प्रिय प्रभू सांगत होते की प्रभुपादांची काय क्वालिटी पाहिली भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी सुरुवातीला, तर त्यांना श्रवण करण्यामध्ये असलेला इंटरेस्ट. म्हणून ही श्रवण प्रक्रिया खूप महत्वाची. म्हणून तर आपण हा कार्यक्रम आता बाहेर घेतलाय. आज कार्यक्रम घेतला की बाहेरचे लोक, काही भक्त असे बाहेर बसायचे आणि त्यांचं श्रवणच राहायचं, आणि मग गप्पा वगैरे इथं बाहेर चालायच्या. आणि कारणही विचारावं तर फुल आहे पूर्ण, आज जागाच नाही बसायला. आपल्याला काहीतरी फक्त चान्स लागतो, भक्ती न करण्याचा, श्रवण न करण्याचा, सेवा न करण्याचा एक छोटा चान्स लागतो. मग नंतर टीएमसीने ठरवलं, बाहेर थोडा मुलांचा गोंधळ असतो पण तो पण आता थांबेल. आता मुलं इकडे फिरकतही नाहीत, अजून काही दिवसांनी मुलं इकडे जातील. मोहनचंद्र प्रभूंच्या पुढाकारातून आपल्याला एक मोठा, तुम्ही बरेच जण त्या दिवशी खरं आला नाही, आम्ही 100 भक्तांसाठी प्रसाद केला, पण द्रोण प्रसाद नाव ऐकल्यामुळे तुम्ही आला नाही. आम्ही फुल प्रसाद सांगितला असता तर सगळे आले असते, पण जे आले त्यांना फुल प्रसादच मिळाला, कारण आलेच 20-25 जण आणि प्रसादही तेवढाच होता फुल. पण तुम्ही सगळ्याला आनंद वाटला असता. पुढे जाऊन आपला तो हॉलही मिळतोय, त्या ठिकाणी मुलांनाही अजून चांगल्या सोयी मिळतील. सांगायचा मुद्दा की श्रवण हे खूप महत्वाचं आहे. परत 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 ऐकण्याची इच्छा होणं आणि त्याच्यासाठी इंटरेस्ट वाटणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण याच्यातून शिकू शकतो, 4-5 लेसन याच्यातून आपण घेऊ शकतो की वैष्णव निमंत्रण न देता येतात. नारद मुनींना काय कयादूंनी निमंत्रण दिलं नव्हतं, प्रल्हाद महाराजांनी बोलवलं नव्हतं. वैष्णव निमंत्रण न देता आपल्याकडे येतात. म्हणून वैष्णवांचा आलेला फोन घेत जावा. त्यांना काही तुमच्याकडनं काय नकोय. बऱ्याच वेळा नवीन नवीन असं होतं, आता नाही, जुने नाहीत असं करत. समजा जरी काही घाईत असला तरी थोड्या वेळाने त्यांना परत फोन करा. मी तर करतो परत प्रयत्न, 1 नाही 2 दिवसात तरी करतो परत तरी फोन. परत त्यांना फोन करू नका, कारण वैष्णवच एकमेव असेल, देवी देवतांना बोलवायला लागेल. बाकी सगळ्यांना तुम्हाला विनंती करा, वैष्णव वाट बघत नाहीत निमंत्रणाची, तर वैष्णव न निमंत्रण देता येतात. म्हणून अशा वैष्णवांची सेवा करणं हे सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि जे शुद्ध भक्त आहेत ना, आपण म्हणतो शुद्ध भक्तांची एवढी सेवा का, तर असं म्हणतात शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये साक्षात कृष्ण असतात. आपण त्यांची सेवा केल्यानंतर त्यांच्या मार्फत कृष्णांचं प्रेम आपल्याला मिळण्याची शक्यता असते. सोप्या भाषेत सांगतो म्हणजे लक्षात आहे. एक स्त्री गरोदर असते, सासूचं पटू नको तिचं, सासऱ्यावर त्याचं पटू नसं का पटना, पण ती ज्यावेळेस गरोदर असते तिची सगळेजण सेवा करतात, कारण त्यांना माहिती असतं की हिच्यापासून आपल्याला एक मुलगा मुलगी मिळणार आहे जी आपल्याला आनंद देणार आहे. म्हणून सासूचं किती जरी पटत नसलं तरी तिची खूप सेवा करते ती. त्याच पद्धतीने एखाद्या वैष्णवांचे विचार तुम्हाला पटू नको द्या, एखाद्या वैष्णवांच्या विचाराशी तुम्ही समरस नसू द्या,
पण त्यांची सेवा करा, कारण कृष्ण दुसरीकडनं कुठून तुम्हाला मिळणार नाही, ते वैष्णवांच्या हृदयातूनच तुमच्याकडे येणार आहेत. जसे आवडू ना आवडू घरातली सगळी लोक त्या काळात त्या स्त्रीची एवढी काळजी घेतात, आणि नंतर मुलगा झाल्यानंतर कदाचित तिची थोडी हेटाळणं करत असतील, पण आपण तसं करायचं नाही. वैष्णवांकडनं आपण ज्या भक्तीत आलो त्या वैष्णवांविषयी कृतज्ञता ही जीवनभर आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि मगाच्या उदाहरणातून मी एक सांगतो, कयादुचार्यान कधी कधी असंही होईल, ज्या वैष्णवांनी तुम्हाला भक्तीत आणले ते वैष्णव कदाचित भक्तीत नसतीलही, किंवा ते इतके प्रखरपणे भक्ती करतही नसतील. तुम्ही त्याकडे पाहू नका, तुम्ही निष्ठेने भक्ती करा. बराच वेळा काय होतं, आपल्यावरती बाजूचा इतका परिणाम होत असतो, हा भक्त कसा वागतो, तो कसा वागतो, ते सिनियर बोलत बोलत जप करतात, ते असं करतात, ते सहज कुणाची निंदा करतात, त्यांनी तर मला पहिल्यांदा भक्तीत आणलं. काय नाही, अरे कयादुनी प्रल्हाद महाराजांची कधी परत बाजूच घेतली नाही. अख्ख्या ह्याच्यामध्ये हिरण्यकश्यपाला कधी समजूनच सांगितलं नाही कयादुनी एवढं ऐकून सुद्धा, की काय करताय, एवढं भागवतम ऐकून एकदा तरी बाजू घ्यायला पाहिजे होती. त्याच पद्धतीने आपण कुणाबरोबर भक्तीत आलो तो भक्त कदाचित आज नसेलही, किंवा ज्यांनी तुम्हाला खूप छान तत्वज्ञान सांगेल तो कदाचित आज त्या तत्वज्ञानानुसार वागतही नसेल. परंतु तुम्ही जे काय तत्वज्ञान आहे आणि जे काय विचार आहेत त्याची फारकत घेऊ नका. हेही या गोष्टीतून आपण शिकू शकतो. आणि नारद नंतर सगळ्यात मी तुम्हाला सांगितलं वैष्णवांची सेवा किती महत्वाची. बघा, नारद त्यानंतर साक्षात नरसिंह भगवंत प्रकट होतात, प्रल्हाद महाराजांना दर्शन देतात, ते सगळं तुम्हाला माहिती. त्यानंतर प्रल्हाद महाराज एक मागणी करतात की ज्या नारद मुनींनी मला भक्ती दिली, ज्या नारद मुनींमुळे मी भक्त झालो, त्यांची सेवा करण्याची संधीच मला कधी मिळाली नाही, परत कधी गाठच नाही गुरूंची. तर माझी एक इच्छा आहे, मला त्या नारद मुनींची सेवा करायची, ज्यांनी मला ही भक्ती दिली. भगवंतांच्या प्राप्तीनंतरही वैष्णवांची सेवा करण्याची इच्छा ही आयुष्यभर जिवंत राहिली पाहिजे. नारद मुनींनी मला भक्ती दिली पण मी त्यांची सेवा करू शकलो नाही. भगवंत मला तुमची प्राप्ती झाली पण मला वैष्णवांची सेवा करायची, ती सेवा करायची राहिली, म्हणून मला नारद मुनींची सेवा करायची संधी मिळावी. ती प्रल्हाद महाराजांची इच्छा होती. यातनं आपण एक शिकू शकतो की भगवंतांची प्राप्ती जरी झाली, आपल्याला कदाचित होण्याची शक्यता, मला तर नाही, तुमचं माहित नाही प्रत्येकाला काय काही काही ना दृष्टांत झाले, काय झाले. तर एक लक्षात ठेवा, काही हो तिकडं सगळं काही चांगल्या गोष्टी घडवत, परंतु वैष्णवांची सेवा ही त्या सगळ्यापेक्षा वरची गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊन, सॉरी माझं घड्याळ नाही, 8:30ला थांबणार आहे मी. किती वाजले प्रभूजी? 20 मिनिटं. ओके. नाही झाला जरी हिरण्यकश्यपूचा वध किंवा उद्धार, ड्रामेवाले करणार आहेत, काही काळजी करू नका. वध होणार आहे, उद्धार होणार आहे, सगळं होणार आहे. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ, बाकीचे ते बघून घेतील, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग आपल्याला जसं युगातर्पूर्वी सांगितलं की कयादुनी मग मात्र नारद मुनींना एक विनंती केली की हे जे माझं बाळ आहे हिरण्यकश्यपू येईपर्यंत, तपश्चर्या करेपर्यंत त्याने जन्म घेऊन आहे. आणि मग 10,000 वर्ष अशाच पद्धतीने तो त्याच्यामध्ये राहिले प्रल्हाद महाराज. त्यानंतर आपल्या सगळ्याला माहिती आहे, मग हिरण्यकश्यपू जगातला सगळ्यात मोठा आतंकवादी झाला. हे आतंकवाद, दहशतवाद जरा गेल्या आठवड्यापासून आपल्यामध्ये आहे. जगातला सगळ्यात मोठा आतंकवादी, दहशतवादी हिरण्यकश्यपू झाला. आणि त्यांनी भरपूर प्रयत्न केले प्रल्हाद महाराजांना समजून सांगण्याचा, शेंडा अमृतला नेमणूक केली. प्रल्हाद महाराजांनी मात्र काही त्यांचे विचार ऐकले नाहीत, त्यांच्या विचारात बदल झाला नाही. पण एक लक्षात घ्या, अजून एक शिकवण, भरपूर शिकवणी घेऊन आलोय मी, जी मी पाळत नाही त्या. अजून एक शिकवण सांगतो. या ठिकाणी प्रल्हाद महाराजांना विचारलं गेलं हिरण्यकश्यपूकडनं, शेंडा आणि अमृतकडनं की कोण आहे तुला एवढं सगळं ज्ञान देणार? आम्ही तर तुला ज्ञान दिलं नाही, तू शिकून कुठं आला? त्या त्यांच्या गुरुला आणि हिरण्यकश्यपू वडिलांनाही प्रल्हाद महाराजांनी हे ज्ञान कुठून आलं ते सांगितलं नाही. कारण आपला एक नियम आहे, अश्रद्धाळू व्यक्तीला भगवत नामाचा किंवा भगवंतांची महिमा सांगायची नाही, म्हणून त्यांनी सांगितलं नाही. पण निरागस निष्पाप अशा आपल्या मित्रांना त्यांनी सांगितलं की हे सगळं ज्ञान मला नारद मुनींनी दिले. हे आपले एक शिकवण या ठिकाणी येते. किंवा श्रद्धाळू व्यक्तीला सांगाय, याच्या काय प्रचारच करायचा नाही का? पण प्रल्हाद महाराजांना माहिती होतं की मी जर विष्णूंचं, यांचं, नारद मुनींचं नाव सांगायला लागलं तर हे अजून अपराध करतील. ते इतके अपराध करतील की ते अजूनही दूर जातील भगवंतांपासून आणि अजून त्यांना जास्त क्रोध येईल.
तो क्रोध येण्याचे येऊ नये म्हणून प्रल्हाद महाराजांनी सांगितलं नाही. आपणही एखाद्याला वादविवाद करताना फार त्या व्यक्तीला क्रोध येईल इथपर्यंत आपण नेऊ नाही त्याला. कधी कधी एकदम नास्तिक असतात आणि नास्तिकांवर आपण भगवंत आहे तो नाही म्हणतो, हाय आपण आहे म्हणतो तो नाही म्हणतो, आपण उदाहरण द्यायला मग आपण वैयक्तिक त्याच्यावरती जावं, तू सांग तुझं कसं झालं काय झालं, आणि मग तो क्रोधित व्हायला लागतोय, काय भगवंतांनी केलं का वगैरे असं असं, मग तो अजून तो हावतून तो लांब जातो भक्तीपासून. आपण बोलत राहतो तो आणि आपण तो भक्तीपासून अजून दूर जातो. त्यापेक्षा जास्त त्याला काही सांगण्याची गरज नाही. मंदिरामध्ये या, भगवंतांचं दर्शन घ्या वगैरे, प्रसाद घ्या, प्रसादाचं सांगा भरपूर, प्रसादाने थोडीफार काही शक्यता आहे. आणि त्या ठिकाणी मग हिरण्यकश्यपूला सांगत नाही, षंडामतला सांगत नाहीत, परंतु ते आपल्या मित्रांना सांगतात. कारण त्यांच्यामध्ये नारद मुनींचं नाव घेतल्यानंतर, विष्णूंचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या मतामध्ये अजिबातही वाईट किंवा क्रोध येणार नाही. या ठिकाणी प्रभुपादांचं एक उदाहरण मी असं माझ्या ऐकण्यात आलं की प्रभुपादांना एका जणांनी पत्र लिहिलं एका शिष्याने, आणि त्यांनी सांगितलं की प्रभुपाद माझा आणि माझ्या पत्नीचं काहीच पटत नाही, मी दुसरा विवाह करू इच्छितो. पत्र पाठवलं. तुम्हाला अपेक्षित असेल की प्रभुपाद त्याला नाकारतील, पण मी जे ऐकलं ते सांगतो. सार्वभौम प्रभूंचं ऐकलं. मी लेक्चर काय माझ्या मनाचे आहेत काय नाही, मी 3-4 लेक्चर ऐकतो, माझं नेहमीच सांगतो 3-4-5 लेक्चर ऐकतो, मला वेळ खूप असतो. त्यामुळे मला एवढं जमतं का की आपल्या बाकी ह्यांना जमत नाही. मला 4-5 लेक्चर तरी ऐकल्याशिवाय मलाही समाधान होत नाही, आणि मलाही वाटतं की सांगण्याशिवाय आपल्यालाही काही थोडं अजून जास्त कळलं तर बरं होईल, म्हणून मी ऐकत राहतो. वेळ मिळेल तेव्हा मी ऐकत राहतो. तर ते सांगत होते की प्रभुपादांनाही असं पत्र लिहिलं की मी दुसरा विवाह करू इच्छितो, माझं पत्नीचं काहीच पटत नाही. प्रभुपाद म्हणतात ठीक आहे कर म्हणून दुसरा विवाह. आणि शिष्य म्हणतात प्रभुपाद तुम्ही असं कसं काय केलं? अहो तुम्ही त्यांना नको म्हणून सांगायला होतं. प्रभुपाद हे मी जे सांगतोय ना की अपराध, त्यांनी अजून अपराध केले असते त्या षंड आणि आम्रकने. प्रभुपाद म्हणतात की त्याच्या पत्रावरनं माझं एक लक्षात आलं, मी काही सांगू तो दुसरा विवाह करणारच आहे. मी काही जरी सांगितलं तरी तो दुसरा विवाह करणारच आहे, परंतु मी जर त्याला करू नको म्हणलो असतो आणि त्याने जर केला असता तर गुरुप्रती अपराध होऊन त्याची भक्तीच नष्ट झाली असती. म्हणून मला त्याच्याकडनं तो अपराध करून घ्यायचा नव्हता, म्हणून मी त्याला परवानगी दिली. हे नेम काय आपल्यासाठी नाहीत, हे काय सामूहिक फिलॉसॉफी नाहीये. ही प्रभुपादांची वैयक्तिक एखाद्या व्यक्तीविषयी आहे. म्हणजे आपण म्हणतो की प्रभुपादांचे पत्र आणि प्रभुपादांनी ग्रंथात सांगितलेला यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. त्या पत्राच्या आधारे आपण जर काय उद्योग करू, आपण जर काही चुकीच्या गोष्टी करू तर त्या भयंकर आहेत. ते एका व्यक्तीकडे कसं आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. आपण पण जीवनामध्ये बघतो, 2 आपली मुलं असली तरी एकाला वागवताना थोड्या वेगळ्या सूचना देतो, दुसऱ्याला वागवताना वेगळ्या सूचना देतो. ते वैयक्तिक विषय आहे. पण तुम्हाला फक्त त्या मागची मला भूमिकाच एक सांगायची की प्रभुपाद म्हणले की माझ्या प्रती गुरूंप्रती अपराध होईल त्याच्याकडनं, आणि तो अजूनही भक्तीपासून दूर होऊन जाईल, म्हणून मी त्याला यस म्हटलं म्हणून. आणि मग आपल्याला माहिती पुढे जाऊन मग अनेक प्रकारे शिक्षा केली जाते वगैरे, ह्या सगळ्या आपल्याला शिक्षा सगळ्या माहितीच आहे. एक ह्यातनं आपण शिकू शकतो. परंतु प्रल्हाद महाराज किती महान आहेत बघा. त्यांच्या मनामध्ये एवढ्या सगळ्या शिक्षा होऊनही कुणाविषयी द्वेष भावना नसते. एकदा असं होतं, षंड आणि आमर्क एक राक्षसी असे तयार करतात प्रल्हाद महाराजांना मारण्यासाठी. अनेक प्रकारच्या शिक्षा केल्या जातात. एक शिक्षा अशी केली जाते की एका राक्षसीला तयार करतात षंड आणि आमर्क आपल्या सामर्थ्याने, आणि प्रल्हाद महाराजांना मारण्यासाठी पाठवतात. पण प्रल्हाद महाराजांचं नारायण नारायण गोविंद गोविंद चाललेलं असतं. ती राक्षसी काय मारू शकत नाही, ती तशीच माघारी येते. आणि आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये जे काय हे असे करणारे असतात, तंत्रविद्या वगैरे काय जी असते यांची तांत्रिक विद्या, त्यांनी जे काय निर्माण केलंय ते जर इच्छित फळ देऊन जर आलं नाही तर ते त्यांच्यावरच परत उलटतं. हे आपल्याला माहिती. तर आता ती राक्षसी काय करते, प्रल्हाद महाराजांना तर मारू शकत नाही, मग ती परत ह्या गुरूंकडे येते, ह्या प्रल्हाद महाराजांच्या, आणि त्या दोघांना मारून टाकते. षंड आणि आमर्कला मारून टाकते ती राक्षसी. कारण तिला तिचं काम करायचंच असतं. इच्छित पूर्ण नाही झालं, कारण प्रल्हाद महाराज भगवंतांचे नाव घेत होते, काहीच करू शकले नाहीत. ती परत आली इकडे माघारी, त्या दोघांना मारलं. प्रल्हाद महाराजांना इतकं वाईट वाटतं, प्रल्हाद महाराज इतके वाईट वाटतं. आणि प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी एक आपण काय म्हणूया वचन घेतात किंवा एक बोलतात की जर मला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, कोणी हत्तीच्या पायाखाली केला असेल, उकळत्या तेलात पर्वतावरती सापांच्या ह्याच्यामध्ये टाकला असेल, आणि यांच्याविषयी माझ्या मनामध्ये अजिबात जर द्वेष भावना नसेल तर हे माझे गुरु परत जिवंत व्हावेत. आणि खरंच म्हणजे मी म्हणलो ना की त्यांच्या मनामध्ये द्वेष भावनाच कुठली नव्हती, म्हणून तर भगवंत आपण म्हणतो प्रकट झाले. कारण ते म्हणतात की माझ्या मनामध्ये ह्यांच्याविषयी
अजिबात जर द्वेष भावना नसेल तर माझे गुरु प्रकट व्हावेत, म्हणजे परत जिवंत व्हावेत, आणि ते परत जिवंत होतात. याच्यावरनं प्रल्हाद महाराज हे किती द्वेषरहित, ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्याविषयी कसली द्वेष भावना त्यांच्या मनात नव्हती. हे बोलणं खूप सोपं आहे, जगणं खूप अवघड आहे. लहान वयात ना, लहान वय चांगलं होतं. आम्ही शाळेमध्ये बघतो ना, 2 मुलं भांडतात, संध्याकाळी जाऊन एक मुलगा काहीतरी घरच्यांना सांगतात, दुसऱ्या दिवशी दोन्ही आई वडील आमच्याकडे येतात आणि हे भांडतात, म्हणतात त्याने याला मारलं, त्याने मला. म्हणून मी म्हणतो आत्ता बघा, दोघं एकामेकाच्या खांद्यावर टाकून फिरतायत. हेच जीवन चांगलं. प्रल्हाद महाराज पाहिलं आपण, अजिबातच द्वेष म्हणा. आपण नंतर लेबल लावतो आणि तिथंच आपण फसतो. हा असा, हा माझा जवळचा, हा लांबचा, हे 3 जण मला प्रिय आहेत, त्यातला हा एक प्रिय जास्त, तो खालचा, तो खालचा, याच्या बिना हे तर काय एकदम सतत माझा द्वेषच करतो वगैरे. हे नंतरचं जीवन इतकं सगळं आहे. पण ही भावना जी आहे ना, ती मनाला खूप त्रास देते. तुमच्या देते का माहित नाही, मला तर खूप देते भावना. आणि काय त्यात छान वाटत नाही. काय जप करू, सगळं करतो, पण ही भावना जोपर्यंत आहे. भक्तीमध्ये पण असं आहे, सुरुवातीला ना काहीच इथं दोषच दिसत नाहीत, काय ती स्कॉटमध्ये भक्तांमध्ये दिसत नाही, इथल्या मॅनेजमेंटमध्ये दिसत नाहीत, प्रसादात दिसत नाहीत, कशातच दिसत नाही, प्रवचनात दिसत नाही. सगळीच प्रवचनं छान वाटतात. हळूहळू ते थोडं पॉइझन यायला लागतं आपल्याला. मग मॅनेजमेंटमध्ये दोष दिसायला लागतात. प्रवचनकारांना पण लेबल लागतो, हे छान बोलतात, हे असं बोलतात, ह्यांच्या याला जाऊ, त्यांच्या याला उशिरा जाऊ, ह्यांचं ऐकू, त्यांचं ऐकायचं, लक्षात नाही घ्यायचं. हे कुठं आलंय सगळं. आणि ही भावना आहे ना, ही भगवंतांना प्रिय नाही. अशी हजारो उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कृष्णांनी पुतनामध्ये दोष पाहिले नाहीत, तिला दात्रीचं स्नान दिलं. प्रल्हाद महाराजांनी हिरण्यकश्यपूमध्ये दोष पाहिले नाहीत, त्याला मुक्तीची इच्छा भगवंतांनी केली. विदुरांनी धृतराष्ट्रामध्ये दोष पाहिले नाहीत, अपमानित झालेले विदुरही पुन्हा आले आणि धृतराष्ट्राला परत त्यांनी ज्ञान दिलं, त्याच्यामध्ये दोष पाहिले नाहीत. सीतादेवींनी आपल्याला त्रास देणाऱ्या राक्षसींमध्ये दोष पाहिले नाहीत. हनुमानजींची इच्छा होती, पण हनुमानजींना सीतादेवी म्हणाल्या, तू रामदूत आहेस, तुम्ही असं करू नका, ते काही निमित्त मात्र आहेत, खरा त्रास देणारा तर रावण आहे, त्याच्यामध्ये दोष पाहिले नाही. आणि सुनीती, ज्यावेळेस सुरुचीचा ध्रुव महाराज अपमान करतात, सुरीची ध्रुव महाराजांचा अपमान करते, त्यावेळेस ध्रुव जाताना सुनीती एक सांगते फक्त की एक कर, द्वेष भावना घेऊन, तिच्याविषयी क्रोध घेऊन तू तपश्चर्याला जाऊ नकोस, त्याने तुला भगवंतांची प्राप्ती होणार नाही. अतिशय तिला माफ करून तू निर्मळ मनाने त्या ठिकाणी जा, तर तुला भगवंतांची प्राप्ती होईल. तिनेही ते दोष पाहिले नाहीत आणि आपल्या मुलालाही तिने कधी प्रेरणा दिली नाही दोष पाहण्यामध्ये. कृष्णांनी शिशुपालामध्ये दोष पाहिले नाहीत. 100 वेळा माफ करण्याची शक्ती शिशुपालाला भगवंतांनी दिली. ज्यांनी आपण पाहिलं त्यांनी दोष पाहिले नाहीत, त्रास झालाही असेल, पण आपण त्या दोषाच्या भावनेत असो तर आपण त्या व्यक्तीला बरोबर घेऊन फिरतो जी व्यक्ती आपल्याला प्रिय नाही. ज्यावेळेस आपण एखाद्याचे दोष पाहतो त्यावेळेस आपण अशा व्यक्तीला संग करतो ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आदराचं स्थान नाही, केवळ दोषाचं स्थान आहे. शिशुपालाला तर एक स्थान दिलं असं की जे ज्ञानी आणि योगींना मिळत नाही, ते तर आली का आपली टीम, ज्ञानी आणि योगींना जे स्थान मिळत नाही ते त्या शिशुपालाला दिलं. शिशुपालाने काय चूक केली? शिशुपालाने चूक काय केली कुणाला माहिती? शिशुपालाने काय चूक केली? काय चूकच नाही केली. भगवंताचे दोष बैल आणि शेवट काय केलं त्यांनी? 100 मोजायला चुकला. आपण मोजायला चुकायचं नाही 16 माळ. तो मोजायला चुकला, त्याला फायदा झाला. आपण चुकलो तर तोटा होईल. पण मला बारामतीकरां भक्तांवरती एका गोष्टी विश्वास आहे, ते बाहेरचे मणी मोजायला कधीच चुकणार नाहीत, आतले मणी मात्र गडबड होऊ शकते. कधी कधी प्रश्न, अरे म्हटलो का नाही आपण या मण्यावरती, मागे जाऊ काय, जरा पुढे जाऊ, मागे पुढे जाऊ. तर गिनती शिशुपाल एक चुकला, तो एक वेळ इतका वेडा झाला त्या द्वेष भावनेमध्ये, तो मोजायला चुकला. 100 अपराध कधी होऊन गेले त्याला कळलं नाही, पण तो चुकून त्याला फायदा झाला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला आणि भगवंतांच्या हृदयामध्ये ते ज्योत गेले आपण म्हणतो, आणि त्याला जे स्थान मिळालं त्याला. पण आपण मात्र माळा मोळाला चुकायचं नाही. पण मला माहिती 16 आपले काही कसला झोपेत असो आपण, हरे कृष्ण, अरे पण माळ झाले की तो मनी बरोबर वाढला जातो बाहेरचा, कधी खाली वर होत नाही. तो चुकून असं झालंय कुणाचं, अरे वर घ्यायला पाहिजे होता खालीच आला, खाली घ्यायला पाहिजे वर आला, तितका कॉन्शियस आपल्याला एवढा भारी. पण आतल्या मन्यांचं काय?
हरे कृष्ण मंत्र आपण एका ह्याच्यावरती म्हणतो, त्याचं काय? तर आता कुणाला खूपच सिरियस जप करायचा असेल, इतके लेक्चर आपण ऐकतो त्याच्यावरती, जपावरती, पण ती भावनाच येत नाही. सिरियस करा एकदम, दुसरीकडे कुठे लक्ष नाही गेलं पाहिजे. फक्त एक मंत्र ऐका. एक मंत्र ऐकता येत नाही का? एक शब्द ऐका, एक शब्द हरे हरे लक्षात ठेवा, आता पुरतं कृष्ण, असं आपल्याला कित्येक ऐकलंय. एक रोजचं सोपं उदाहरण देतोय. जप करायच्या आधी ते करून बघा. 500च्या नोटाचा बंडल कसा मोजतो आपण लक्षपूर्वक? एक तरी इकडे तिकडे होतं का? तितका कॉन्शियस जप करताना ठेवा. से मोजायला लागले, कोण काय बोलतायत, जप करताना कुणी काय बोलायला लागले, फोन वाजला, बघा 500चा बंडल आपण असा मोजतो लक्षपूर्वक, आणि वाटलं एक नोट परत एकदा डबल, परत टिबल, परत असं करून फार मोठे कधी राहू नये. तो कॉन्शियस कसा आहे आपला? तो कॉन्शियस जर आपण चॅन्टिंग विषयी ठेवला तर नक्कीच आपलं चॅन्टिंग सुधारण्यासाठी या ठिकाणी फायदा होईल. शेवट एक अजून, अरे हे येत नाहीत का अजून? आलेत का सगळे? सुरू करायचं का? शेवटचं फक्त एक सांगतो की प्रल्हाद महाराजांचं रक्षण केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जीवनामध्ये एकही गोष्ट अजूनही समजून घ्या, जीवनामध्ये संकट येणार, भक्त झाले काय झाले, संकट थांबणार नाहीत. मी म्हणलो नाही भौतिक जीवन त्याला तुम्ही सहज घेऊ नका. किती तुम्ही मोठी जाहिराती काय ऐकल्या असल्या तरी भौतिक जीवन एवढं सहज नाही. हेतले काही प्रसंग भक्तांच्या जीवनामध्ये पाहतो आणि असं वाटतं अरे आपल्या जीवनात आलं तर आपण भक्ती तरी करू का ना, इतके हे करतायत. अशा परिस्थितीमध्ये हे कठीण आहे भाऊ. पण एक लक्षात घ्या, किती जरी संकट आली, काही जरी झालं तर भगवंत आपल्याला कधी सोडणार नाहीत असा दृढ विश्वास ठेवा, जो प्रल्हाद महाराजांनी ठेवला. प्रल्हाद महाराजांच्या शरीराचं तर रक्षण केलंच, पण प्रल्हाद महाराजांच्या भक्तीचंही भगवंतांनी रक्षण केलं. भगवंत तुमच्या भक्तीचं नक्की रक्षण करणार. कमीत कमी तुम्हाला यमराजाकडे तरी जायची वेळ येणार नाही, ही गोष्ट नक्की आहे. आणि प्रभुपाद म्हणलेत की तुम्ही सगळे जर या नियमांचं पालन करत असाल तर मी भगवद्धामामध्ये तुम्हाला हे करून देऊ. म्हणून नक्कीच आपलं रक्षण होणार. जसं बघा का, जसं ज्या पद्धतीने बघा, आई बघा, शेजारच्या मुलांनी काय जर चुकीचं कृत्य केलं तर आई कुठे तक्रार करते? कुठे तक्रार करेल आई? शेजारचा मुलगा खूप वाईट वागला, चुकीचं कृत्य केलं, आई पोलिसात कंप्लेंट करते. आणि स्वतःचा मुलगा वागला वाईट तर आई काय करते? मुलाला समजून सांगते. काय पोलिसात जाते सांगायला? आपल्या मुलाला समजून सांगते. पण शेजारच्यानी केली तर आई. तसं भगवंत आपल्याला मुलाप्रमाणे समजतात, आपल्या पिताप्रमाणे. आपली जरी काय चूक झाली तर भगवंत आपल्याला यमराजाकडे म्हणजे पोलिसात पाठवणार नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला समजून सांगतील, भक्तांच्या मार्फत समजून सांगतील, काही प्रसंग जीवनामध्ये आणून देतील असे की तुम्ही सुधराल. तुम्ही जर अहंकारी आपल्यामध्ये, आपण म्हणतो अहंकार असेल, तर भगवंत ते नष्ट करतात आणि तो वेगवेगळ्या प्रकारे करतात. कधी कधी आपल्याला ते भगवंतांनी आणलेले संकट वाटेल, पण ती भगवंतांनी आपल्यामध्ये बदल करण्यासाठी केलेली ती योजना आहे. या भावनेने पण आपल्याला पाहता आलं पाहिजे. कधी कधी आपल्या जीवनात काय आपण म्हणतो आपले कर्म आहेत, ते कर्म नष्ट होत आहेत माझे. अहंकार असेल तर वेगवेगळ्या मार्गामध्ये, म्हणजे जसं गौरव प्रभू म्हणतात की अहंकार असेल तर कोण ना कोणतरी शिशुपाल आपल्या बाजूला पण असतो. तो जसं भगवंताच्या जीवनामध्ये एक शिशुपाल होता दोष बघणारा, तसं आपल्या जीवनातही आजूबाजूला असतात. तर आपल्या परिस्थितीनुसार आपल्या जीवनामध्ये जरी काही संकट आली तर ती संकट भगवंत वेगळ्या पद्धतीने का होईना त्याच्यावरती आपल्याला मात करतात. पण एक गोष्ट नक्की आहे की भगवंत आपल्याला भक्तीपासून कधी परावृत्त करणार नाहीत, शिवाय आपण वैष्णव अपराध केले नाहीत तर. आणि हा जो हिरण्यकशिपू आहे तो अहंकाराचं प्रतीक आहे. आलेत हिरण्यकशिपू, आले सगळेच आलेत. शेवटचं फक्त सांगतो, हिरण्यकशिपू हा अहंकाराचे प्रतीक आहे. आणि हा अहंकार, असा आनंद वाटतोय एवढी सगळी टीम बघून की कधी एकदा जो सुरू होतोय असं वाटतंय. तर एक वाक्य फक्त सांगतो ते येण्याच्या आधी. हिरण्यकशिपू हा अहंकाराचा प्रतीक आहे आणि अहंकार घरात, बाहेर, मंदिरात, अस्त्राने, शास्त्राने, कशानेच नष्ट होत नाही. परत वाक्य लक्षात घ्या. हिरण्यकशिपू अहंकाराचं प्रतीक आहे आणि हा अहंकार घरात, बाहेर, दिवसा, रात्री, मंदिरात, मंदिराच्या बाहेर हा कशानेच नष्ट होत नाही. हा केवळ नरसिंह भगवंतांच्या कृपेने आणि प्रल्हाद महाराजांच्या सारखा दृढ निश्चय करून आणि गुरूंच्या आज्ञेचं पालन करून हा अहंकार आपला नष्ट होऊ शकतो. नाही तर हा अहंकार आपला कधी नष्ट होणार नाही. असं म्हणतात की हिरण्यकशिपूची जी नख आहेत त्या नखाची जी शक्ती ती शुद्ध भक्तांच्या जिभेच्या अग्रभागी दिली.
हिरण्यकशिपूच्या चे पोट फाडण्यासाठी जी नखं वापरली, ती नखं जी आहे ती वज्रासारखं त्याचं जे हृदय होतं ते फाडण्यासाठी जी नखं आहेत, त्या नखाची जी शक्ती, ती शक्ती शुद्ध भक्तांच्या जिभेच्या अग्रभागी आहे. आणि शुद्ध भक्त जे आदेश देतात त्या आदेशाचं पालन आपण करू शकलो तरच आपला हा अहंकार नष्ट होण्याची शक्यता आहे. नाहीतर हा अहंकार घरात, मंदिरात, बाहेर कुठंच नष्ट होणार नाही. तर तो अहंकार नष्ट करण्यासाठी आणि दगडासारखं झालेलं हे हृदय आपलं शुद्ध करण्यासाठी आपण नरसिंह भगवंत आणि प्रल्हाद महाराजांना प्रार्थना करूया आणि आपण थांबूया. हरे कृष्ण. ड्रामा चालू होईल. आपण गेल्या आठवड्यापासून थोडं कुपनचं सिस्टीम चालू केले. मला माहिती सगळ्यांना भजनापेक्षा भोजनात जास्त इंटरेस्ट असतो, पण भोजनात इंटरेस्ट असेल तर थोडं वेळेवरती या. कुणाला दुखवण्याचा, कुणाला त्रास देण्याचा या मागचा उद्देश नाही. 9ला कार्यक्रम संपावा, सगळ्यांनी वेळेत यावं, सगळ्यांना कथा श्रवण करण्याची संधी मिळावी, हाच त्या मागचा उद्देश आहे. तर आपण सगळ्यांनी वेळेत या. आणि ज्यांनी कुपन आता घेऊ शकले नाहीत, उशिरा आलेत, त्यांनी कृपया इथं फडतरे प्रभू किंवा अजून काही भक्त बसलेले असतात त्यांच्याकडनं कुपन घ्या. अतिशय नाममात्र मूल्य, याच्यामध्ये काय कुणाला त्रास देण्याचा किंवा काय असा उद्देश नाहीये. केवळ 30 रुपयामध्ये आपण ते कुपन देतो. ते कुपन गेल्यानंतरच तुम्ही पुढे जा. कुपन घेतल्याशिवाय कृपया आपण त्या ठिकाणी जाऊ नका. आणि खारच काय कुणाची जर अडचण असेल तर TMC सदस्यांना तुम्ही कुणालाही भेटा, ते नक्की त्यावरती तुम्हाला मदत करतील. हरी बोल. आता घ्यायचे का नंतर घ्यायचे? त्यांचं होत असलं तर घ्या 2 मिनिटात. त्यांचं सुरू आहे ना अजून. हा, करा 2 मिनिटात. आणि आजचे जे स्पॉन्सर आहे त्याचे पण नाव आणा. स्पॉन्सरचे नाव आले ना तुला? शेवटची आधी बघितली ना? हा, करा. आणि नवीन भक्तांचं आता लास्ट आहे ना, फक्त त्यांचं आहे का? हरे कृष्ण. आता